समुद्र विशाल असतो, अमर्याद असतो, अथांग असतो, पण प्रत्येक समुद्राला एक किनारा असतो आणि तो किनारा त्या समुद्राला थोपवून धरतो. हा किनारा त्या समुद्राची सीमा असतो. किनाऱ्याकडे स्वतःची काहीच शक्ती नसते. बघायला गेलं तर जमिनीचा एक तुकडा, पण समुद्राला थांबवायची कला मात्र त्या किनाऱ्यामध्ये असते. किनारा त्या समुद्रासाठी विश्रांतीचं शेवटचं ठिकाण. किनारा त्या समुद्राची अखेर. किनारा त्या समुद्राची सुरुवात. घणाघाती येणाऱ्या लाटांशी सतत युद्ध खेळत किनारा तेथेच असतो, अविचल, अविरत. आणि तो समुद्र, तो मात्र क्षणाक्षणाला बदलत आणि गरजत. ती कोण आहे? असाच एक समुद्र तर आहे. तिच्या मनाचा ठाव आजवर कधी लागला नाही. तिच्या आयुष्यात माझं स्थान मलाच कधी समजलं नाही. वेड्यासारखा तिच्यावर प्रेम करत राहिलो, पण तरी तिच्या जीवनामध्ये कधीच मला स्थान मिळालं नाही. खोल, अथांग आणि वरून शांत असणाऱ्या आणि मनामध्ये प्रचंड खळबळ घेऊन जगणाऱ्या त्या समुद्राचा मी कधीच किनारा झालो नाही. मी तिचा कधी नव्हतोच, आजही नाही आणि कदाचित उद्या देखील नसेन. उद्या तिचं साहिल तिला सोडून गेल्यावर देखील मी तिचा आयुष्यात असून नसल्यासारखं आणि ती माझ्या आयुष्यात नसून देखील अख्ख्या आयुष्याचं केंद्रस्थान असल्यासारखे. ती माझा समुद्र आणि मी मात्र कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही.